सोलापूर जिल्ह्याचे नेते माजी आमदार विकासप्रिय नेतृत्व आमचे आधारस्तंभ माननीय श्री प्रशांतरावजी मालक परिचारक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक समाजसेवक माननीय श्री धर्मराज तथा तम्मा घोडके, माजी नगरसेविका रेणुका धर्मराज घोडके व प्रभाग क्रमांक 16 मधील सर्व नागरिक। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। विधान परिषदेचे माजी आमदार पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे सूर्यनारायण देवास महाभिषेक करून प्रशांतराव परिचारक यांना निरामय उदंड आयुष्य लाभो अशी कामना ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली। तसेच विधायक कार्यक्रमाचे तसेच विकास कामाच्या लोकार्पणाचे आयोजन करण्यात आले होते। नारायण चिंचोली ग्रामपंचायतीचा 100% कर भरणाऱ्या कुटुंबांना वर्षभर मोफत धान्य दळण देण्यासाठी नवीन पिठाच्या गिरणीचे उद्घाटन तसेच पुरातन सूर्यनारायण मंदिरासमोर तयार करण्यात आलेल्या बाल उद्यानाचे लोकार्पण, 15% मागासवर्गीय खर्चाअंतर्गत मागासवर्गीय कुटुंबांना मोफत कुकरचे वाटप तसेच गर्भवती महिलांना पूरक आहार वाटप, गावातील दिव्यांगांना अर्थसहाय्य म्हणून प्रत्येकी 1000 रुपये धनादेशाचे वाटप तर नव्याने जन्मास आलेल्या बालकांसाठी बेबी किटचे वाटप यावेळी करण्यात आले। पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट, पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे तसेच विकास सोसायटीचे चेअरमन विष्णू माने, अप्पा वाघमोडे, वाईस चेअरमन श्रीधर कोळेकर यांच्या शुभ हस्ते हे वाटप करण्यात आले। तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण तात्या धनवडे हे होते। तर यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ नागरिक मेजर सौदागर गुंड, सरपंच नर्मदाताई धनवडे, उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय मस्के सर, धर्मराज नलवडे, ज्ञानेश्वर बर्डे, विठ्ठल माने, विष्णू माने, नितीन मस्के, पोपट पाटील, विजय कोळेकर, तुकाराम कोले, बलवंत धनवडे तसेच ज्ञानेश्वर मस्के, ज्ञानेश्वर वाघमोडे, भानुदास गाजरे, ज्योतिराम वसेकर, मुकुंद घाडगे, बापू कोळेकर, भाऊसाहेब माने, सचिन भडकवाड तसेच अण्णा हजारे, महादेव डुबल, बाळू बनसोडे, डॉक्टर अनिल गाजरे, दत्ता बनसोडे, डॉक्टर महादेव सरडे, नारायण गुंड, हनुमंत सोनवर, सतीश वसेकर, अंकुश नलवडे, दादा जानकर, मोहन वाघमोडे तसेच नवनाथ नलवडे, सचिन घाडगे, मुख्याध्यापक सुहास हरिदास, शिक्षक वर्ग अशोक कांबळे, ग्रामसेवक संतोष गायकवाड आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहाजी देशमुख यांनी केले। तीर्थक्षेत्र नारायण चिंचोली या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे माजी सदस्य माननीय श्री प्रशांतरावजी परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या थटामाटानं या आमच्या नेत्यांना उदंड आयुष्य लाभण्यासाठी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं। या प्रशांतराव मालकांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभावं, त्यांच्या हातून जनतेची सेवा घडावी आणि त्यांना भविष्य काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वर्गीय सुधाकरपंत परिचारकांचा वारसा चालवण्यासाठी संधी मिळावी म्हणून आमचे ग्रामदैवत महाराष्ट्रातील एकमेव असणारे सूर्यनारायण मंदिर या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं पूजा करून त्यांना आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी सूर्यनारायणाचा अभिषेक झालेला आहे। त्यानंतर गावामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं। त्यामध्ये 125 गोरगरीब कुटुंबांना कुकरचं वाटप, 500 विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनचं वाटप, त्याचबरोबर गरोदर महिलांना सकस आहार या ठिकाणी 10 किलोचं पॅकिंग करून त्याचंही वाटप, दिव्यांगांना निधीचं वाटप, विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप आणि आरोग्य केंद्रामध्ये जवळजवळ 20 ते 25 हजाराचं साहित्य दिलेलं आहे। दुसरी गोष्ट मोफत पिठाची चक्की बसवलेली आहे, वृक्षारोपण केलेलं आहे। अशा या विविध योजनेच्या माध्यमातून गावामध्ये प्रशांतराव परिचारक मालकांचा वाढदिवस दरवर्षी आम्ही मोठ्या उत्साहानं साजरा करतो। याही वर्षी आम्ही त्याच पद्धतीनं आमच्या नेत्यांना उदंड आयुष्य लाभण्यासाठी, त्यांच्या हातून चांगलं कार्य घडण्यासाठी, आशीर्वाद मिळण्यासाठी ग्रामदैवताला पूजा करून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं।